नमन असो तुझला शंकरा, नमन असो तुझला शंकरा, पार्वती रमण भस्म मंडना। ए मालू, छान कमाल झाली हा। तू मात्र इथंच उभी आहेस आणि मी उगीच वेड्यासारखा ओरडतोय। बाईचं पात्र पुन्हा लगेच, अगं बाई केव्हा आला दादा? आताच तरी येतो आहे ना। हां, आणि हे काय अशी उभी राहून पाहतेस काय? पाठी मागे माझा टांगा उभा आहे, त्यात माझं सामान आहे, तेवढं उतरून घे। हे राजा रे बाबा रे, आंधळ्याला धर्म करावा रे, आंधळ्याला धर्म करावा रे न, आंधळ्याला धर्म करावा रे। पॅम्पलेट छापला आम्ही। बर, पॅम्पलेट छापले। आणि या तारखेला नाटक आहे बोखंगाला, याल तर हसाल नाही, जिद्द तयार केली। आणि सुधाकर दाता नागेश दाता नागो आणि भागवत शिंदे बर चौघांनी फिक्स केलं, कुणाला हाल द्यायचं नाही। पुन्हा दुसरी 2 घेतली आणि 6-7 पात्री नाटक तयार केला। आबा बाबा बायको मोठी, आबा बाबा बायको मोठी, घेतली मुसळ लागली पाठी। वेशभूषाला दीपक पाटील आणि श्रीधर सुतार बर, हे आम्हाला वेशभूषा करण्यासाठी कवडी गुरुजी करमणुकीच्या रूपामध्ये आहे, पण करमणूक नव्ह, भारूड हे जाणून घेतलं तर भारूड आहे, नाही तर मनाला लागणार भिरूड आहे ती। नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं परत एकदा स्वागत आहे। तर आज 2024चा पहिला दिवस, तर नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आणि गमतीशीर असणार आहे। तर आजचा विषय आहे की आपल्या गावातील कलाकार। तर आपल्यासोबत आहेत माधव माडजे, जे की वैयक्तिक स्वतः भारुडाचा कार्यक्रम करतात, जसं की सिंगल पात्री म्हणजे एक पात्री असल्यासारखी गोष्ट आहे। आणि दुसरी गोष्ट, त्यांनी सांघिक म्हणजे ग्रुपमध्ये खूप नाटके बसवलेली आहेत आपल्या गावामध्ये आणि केलेली आहेत। याची नवीन पिढीला जाणीव व्हावी, आणि जसं मागच्या पिढीत किंवा यांच्यानंतर जसं ग्रामीण भागातून मकरंद अनासपुरे घडला, त्यानंतर शंकर कराडे, तसं येणाऱ्या काळात पालकांनी तरी आपल्या मुलांमधले गुण ओळखून किंवा शिक्षकांनी किंवा गावातल्यांनी अशा क्षेत्रात पण प्रोत्साहन दिलं तरी करिअर होऊ शकतं। असं नाही की प्रत्येकाने डॉक्टर आणि इंजिनियरच झालं पाहिजे। तर त्यासाठीची आजची मुलाखत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप किस्से असणार आहेत भन्नाट। आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर आधी ओळख तुमची, नाव? माझे नाव माधव रंगराव माडजे। आता वय काय? वय 70। तर वय 70 आहे आज। तर मी जसं ओळख करून दिली तसं की वैयक्तिक तुम्ही भारुडं करायचा आणि नाटकात पण काम केलं, नाटकं बसवली। तर शिक्षण किती तुमचं? 10वी पर्यंत शिक्षण 10वी पर्यंत आहे। 74ला मॅट्रिक झाली माझी। 74ला तुमची 10वी झालेली। तर आता जो विषय आहे की आपण चर्चा करणार आहे, तर आधी नाटकात होते की भारुडाचं आधीच चालू केली तुम्ही? आधी भारुड म्हणत होतो आधी का? सुरुवातीला तुम्ही वैयक्तिक चालू? वैयक्तिक होळीला कार्यक्रम असायचा भारुडाचा। मग शाळेत असतानाच 8वी पासूनच छंद ती भारुडाचा। बघितलेली भारुड एक बार बघितलं की ती माझ्या लक्षात राहायचं। मग ते म्हणजे तुम्ही 8वी 9वी 10वी पासून आधी जे भारुड करायचे सप्त्यामध्ये कार्यक्रमामध्ये ते ऐकायचे? तर मग ते असं काही पुस्तक घेतलं होतं भारुडाचं किंवा लिहून पाठ केलं पुस्तक, असं काही? पुस्तक नाही आधी। आधी आमच्या इथे होळीहून तिरमली येत होता एक। मग त्यांच्याकडून मी भारुड लिहून घेतले। भारुड म्हणणारा जुना पुराणिक माणूस त्यांनी ऐकून शिकलेले, त्यांच्याकडे असं अडाणी माणूस म्हणजे नाही, त्यांच्याकडे होतं पण माझ्या दाखवणी फक्त त्यांच्या सांगण्यावर मी भारुड पाठ केले। किती? 2 4 5 जे भारुड आहेत ते 25-30 भारुड 25-30 पाठ केले। ही दुसऱ्या वर्षी होळीला गेल्यानंतर काय भारुडाचा कार्यक्रम सुरू केला। मग त्यांच्या समोर की त्यांच्या अबसेंटी मध्ये? ती नसताना? समोर असताना बी नसताना बी। बर। एक बार पाठ केले की ती चालू करायचं। कधीपासून चढावर लागली?
कितवीला असताल तुम्ही? 8वीला 72. इसवी सन 72ला 8वीला असताना तुम्ही 8वीच्या अगोदर भारूड लिहून घेतले आणि ते चालू केला पाठ कार्यक्रम. करून कार्यक्रम पण चालू केला. हा. हे आवड असल्यामुळे तुम्हाला? आवड असल्यामुळं आणि धीटपणा हा जास्ती माणूस आहे हा. आणि जमाव एका जरी लागल्यानंतर त्याला धीटपणा लागतोय. बर, जमावाच्या समोर बोलण्यासाठी. जमावाच्या समोर बोलण्यासाठी धीटपणा लागतोय. हा. नाहीतर जमाव जमला की त्याला काही सुचत नाही. थरथर होतंय थरथर कोणाला, होतंय. हा, हा. किंवा तपप होत. हा. पण ते मला काहीच नाही हा. तसं. मनातून छंदच तसा. बघितलेली गोष्ट करावं म्हणजे करायचं मी. म्हणायचं भारूड. मग म्हणजे- चढावड आपल्या सवाल गावात जवाब हे भारूड करायचं. माडजे आणि बाजुळगे हे होळीहून बोकणगावला शिफ्ट होऊन इथं स्थलांतरित झालेले आहेत. तर तेव्हा तुमचं कुटुंब होळीमध्येच होतं? नाही, बोकणगावला आलेलं होतं, पण कार्यक्रमाला तुम्ही जायचे. हा. मग तिथून भारूड चालू झाले. मग प्रत्येक वर्षी तुम्ही करायचे भारूड? हा, भारूड होळीला म्हणायचं. आपल्या गावामध्ये बोखनगावमध्ये कोणता कार्यक्रम झाला, आकाडी एकादशीला ह्याला, हा. तरी म्हणायचं भारूड. बर. हा. मग तुम्हाला आता सध्या पण 25-30 भारूड पाठ असते येते. आणि आता प्रमाण कमी केले तुम्ही करण्याचं, पण करू नाही शकता. आता जास्ती ह्याच्यामुळं बोबडे येते, आता दाता नसल्यामुळे, वय संपत आल्यामुळं. तरी पण अजून चालू झाली की किती तास चालतो कार्यक्रम भारुडाचा? काय किती तास चालतो त्याचं काय असं म्हणजे नाही. त्याला पण ताकद लागते हा, की ते समोरल्या सवाल जबाब राहतात त्याच्यामध्ये. बर. आणखीन एक माणूस हा. लागतो. हा. हा. एकावर भारूड जमत नाही. हा, पण जास्त पात्र सवाल. एकाच असते. हा, आई कुणी गड्याचं करतं, कुणी बाईचं करतं पात्र. हा. पण ते भारूड असं आहे, हा. जगाला दाखवून द्यायचं, हम्म. पण ज्ञान घ्यायचं भारूड आहे. हा, आपल्या देहरूपी भारूड आहे ते. सर्वात महत्वाचा हा विषय आहे की अगोदरपासनं भारूड हे कीर्तनात किंवा कुठं व्हायचं, पण त्याचा जर तुम्ही सार पाहिला, त्याची समरी पाहिली, तर त्यातून प्रबोधन आहे. हा. त्यातून काहीतरी तुम्हाला बोधच मिळतो चांगला. फक्त तो करमणुकीच्या रूपामध्ये करमणुकीच्या रूपामध्ये मानला आहे, जातो. पण करमणूक नव्हं. हा. भारूड हे जाणून घेतलं तर भारूड आहे, नाही तर मनाला लागणार भिरूड आहे ती. बर. पण ते कसं आहे, आपल्या देहावर भारूड आहेत ते, खूप छान. देहामध्ये. म्हणजे तो घेण्यावर आहे त्याचा, हा. सार कसा घेतो हा. पुढला माणूस. हा, सार घेण्यावर. तर एखादं भारूड तुम्हाला म्हणजे आवडणार आणि त्यातून बोध भेटणार थोडस, हा म्हणा ना थोडस, म्हणजे कुठलं आठवतं पट म्हणा असं. आबा बाबा बायको मोठी, आबा बाबा बायको मोठी, घेतली मुसळ लागली पाठी. बायको कोण आहे आणि कोणती बायको मुसळ घेऊन लागली पाठी, ह्याचा अर्थ आहे बायको म्हणजे वासना, ही आपल्या देहामध्ये असणारी वासना ही बायको आहे. ही मुसळ घेऊन म्हणजे आपल्याच पाठी लागली, अशी वासनी करता ही त्याचं देहरूपी. हा, त्याचा बोध हा. आहे, त्यातून सार हा. भेटतो. तर मग तुम्ही त्याच्यात सोंग पण करायचं थोडं. भारुडातून आपल्या अंगातून कला, सोंगी भारूड तयार करायचं आणि ते हुबेहूब हसवण्यासारखं, जगाला मनोरंजन हो. म्हणजे आणि public बोध बी सावध घेऊ. राहिली पाहिजे की हा. असं नाही की रेंगाळले असं नाही. हा. उठून जाऊन ऐकावं, हा. त्यांना वाटावं की ऐकावं हे भारूड आता काय आहे, पुढे अजून काय आहे. तर तुम्ही असे. कोणतं करायचे त्याच्यातलं सोंग? म्हणजे हे कोणतं बाईचं पात्र घ्यायचं, गड्याचं भारूड असलं गड्याचं म्हणायचं सोंग घेऊन, हा. आंधळ्याचं असलं आंधळ व्हायचं, हा. कोणतंही बर बर बर. आणि तसं भारूड ही करायचं, भारूड. पण ती सोंगानुसार काही भारुडे हा. असणार. सोंग सोंगे- बदललं की ती भारूड बदलली थोडी. बदललं दुसरं कोणा. मला भारूड की तुम्ही म्हणजे तेव्हापासून आता 8वी पासून आतापर्यंत भारूड भारूड करताय. म्हणतो. फक्त त्याला स्पीड पाहिजे, हा. अंगात ताकद म्हणजे अंगात हालचाल. त्याला ही कशी करायचं, त्यांनी कसं हा. असं म्हाताऱ्याचं आणि एकाच निजलीस भारुड्यात काय? 2-3 बी सोंग करत असणार तुम्ही. हा. लगेच बदलायचं. लगेच येते की. हा. अजून म्हाताऱ्याचं एक होतं, हा. निजलीस काय ग न तंबाखू खाय ग, निजलीस वय ग न तंबाखू खाय ग. म्हणजे असा अनेक भारूड आहेत. तेच मग हा. बाईचं झालं की लगेच तुम्ही सोंग गड्याचं बदलून कोणतं बाईचं पात्र करायचं, बदलायचं, म्हाताऱ्याचं कोणतं करायचं. घ्यायचं, हा. काय करायचं, हा. आधी त्यानं समोरल्याला बसण्याच्या आधी आपण चालू हो करायचं. हो. मग ही कार्यक्रम सप्त्याच्या शेवटी दिवशी असायचा का? शेवटी दिवशी काला ज्यावेळेस काला फुटतोय हा.
काला फुटून फिरून आली दिंडी हा की कार्यक्रम चालू व्हायची. म्हणजे कीर्तन झालं काला झाला की भारुडाचा भारुडाचा कार्यक्रम कार्यक्रम चालू असायचा. हा. मग तो दिवस मावळेपर्यंत चालणार. हा कारण मी बघितले होळीला तुमचा गोपाळ काल्याला भारुडाचा हा. कार्यक्रम. तर हे भारुडाचं तर आपल्या भागात आणखीन कोण भारुडी करणारे आपल्या गावात शेजारी? आपल्या गावातून नाहीत. एक याचे मुशिराबादचे एक येत हा. होता. हा. पुन्हा तिकडे होळीला बरेच जण नाही आता लांबून तुम्ही यायचे. होळीला जे यायचे त्यांचं नाव सांगितले ते पुरुच गुरु तिरमली तिरमली ते होता. कुठले? ती चांदेश्वर बर. पण लातूरला स्थायिक होती. तर ते फेमस भारूड करणारे ते हा. बऱ्याच जुनी. ठिकाणी फिरणारे जुने. हा. तर आपल्या भागात म्हणजे तुम्हीच करायचे भारूड. हा इथं तुम्ही त्यात गेले हा तर आता म्हणजे तीच उद्देश आहे की एक आता स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे. हम्म. तुम्हाला असं नाही की घरच्यांनी कोणी म्हणलं नाही, की हे नाही, करायला नाही, पाहिजे नाही. किंवा स्वतः आपलं आपण अंगातूनच म्हणावं हम्म. जिद्द तयार हा. झाली. हा की ही आपल्याला आपल्याला आवडते आणि हे म्हणावं, जमतंय आवडते, आपल्याला आणि आपल्याला करू जमते, शकतो. करू शकतो. आणि पाठांतर भरपूर करायचं हा आणि करायचं कारण कार्यक्रम हा. पाठांतरावरचा आहे. पाठांतर कारण एवढं हजर जबाबी पण आहे की हा. पुस्तक घेऊन वही नाही, घेऊन नाही. शक्य नाही तो. नाही. तर याच्यासोबतच आता आपण वळणार आहे दुसरं नाटकातलं. हम्म. तर आपलं गाव आणि नाटक. हम्म. तर आता आम्ही पाहिलेलं एक नाटक आहे तुमचं ते आम्ही खूप लहान होतो. तर नाटकाबद्दल सांगा की सुरुवात तुमच्या आधी नाटक गावात आपल्या कोण करायचे का आणि तेव्हा तुमचं वय काय असणार? आधी केव्हा झाला ही माहित नव्हतं. बरं, तरी झालाय नाटक म्हणत होते गावात. कोण करायचे ते? जुने लई दिवस झाले ते आता कोण होते काय ही देखील मला आठवत नाही. बर पण त्याच्या आधी झालेलं नाटक. बर मग इथं असं पास नाटक नाही. त्यावेळेस टी व्ही नव्हती. हा मनोरंजन असं टी व्हीचा कार्यक्रम नसल्यामुळं मग आम्ही ठरवलं हा दोघा तिघांनी. हा पण नाटक उभा केला की त्याचा शेवटच निघायचा नाही, मोडून जायचा. म्हणजे कोण करता जायचं आणि त्याच्यामुळं मोड रहित व्हायचा. ठरायचं करावं म्हणून हा पण आणि ते पुन्हा यश यायचं नाही. चौकडे यश यायचं नाही. हम्म. मग असं ठरवलं आम्ही दोघा चौघांनी. थोडक्यात माणसाचा 5-6 माणसाचा नाटक पण शेवटच काढायचा. बर हे जिद्द तयार केली. हम्म. आणि सुधाकर दाता, हम्म. नागनाथ दाता, हम्म. नागेश दाता, हम्म. नागो हो आणि भागवत शिंदे बर चौघांनी फिक्स केलं. कुणालाही हाल द्यायचं नाही. हम्म. पुन्हा दुसरी 2 घेतली आणि 6-7 पात्री नाटक तयार केला. त्यावेळेस कधीची आली गोष्ट आहे ही? तर ती 90ची? 90च्या असेल ही. हा त्या आसपासची. हम्म. तर मग तेव्हा तुम्हाला म्हणजे मार्गदर्शन असं नाटकाची मार्गदर्शन पुस्तक करायला मास्तर ठेवायचं म्हणलं की भरपूर पैसे लागायचे त्यावेळेस. बर नाटक मग बसवण्यासाठी. कुठला मास्तर आणायचा, नाटक बसवाया, मग ती चर्चा व्हायची. हम्म. मग ती काय नाही, पैसे मिळायचं नसल्यामुळं तेव्हा रहित व्हायचं. हा मग ते मी ठरवलं सुधाकर दाताळा म्हणलो की स्वतः मी सांगतो तुम्हाला कसं जे करायचं? कला कशी करायची आणि कोणतं पात्र कुणाला. एक वेळेस पुस्तक वाचलो मी, हा कोणतंही आणलेलं आपल्याला कोणतं बसवायचं आहे हम्म, ते. हम्म. ते पुरे उभे होऊन त्याचे अक्षर सगळ्याला सांगायचं. आता- मास्तर न आता ठेवता हे- आमचा मी जिद्दीने आधी सुद्धाबाची तुमची चर्चा झाली की आपल्याला हा. नाटक बसवायचंय बसवायचं आणि जास्त गोंधळ करायचं. करायचा नाही, कमी गोंधळ माणसात करायचं. करायचं कमी म्हणजे माणसाचा ते करायचा, यश मिळणार आहे. शेवटच करायचा. शेवट करायचा. हा मग आता नाटकाची निवड असते त्याच्यानंतर. हा तर मग नाटकाची निवड तुम्हाला निवड माहिती असणारे करायची. नाटक काही? हा मग ती कोणता बसवायचा हा. हे पुस्तक आणायचं आधी हा आणि त्याचं वाचन करायचं मी. हा पूर्ण पुस्तक वाचन एक वेळेस केलो की दुसऱ्या वेळेस पुस्तक घ्यायची गरज पडायची नाही मला. इतकं आठवणीत इतकं राहायचं. आठवणीत राहायचं. हम्म. आणि मग कुणाला कोणतं पात्र द्यायचं आहे हा. आणि कुणाला कोणतं जमतंय हा ही सगळं मला माहिती झालं. बर म्हणून त्याच्यामुळं बाई पात्राचं एकच पात्र होतं हा त्यावेळेस. हम्म. नागनाथला नागुला आपल्या पाणी सोडायच्या, हा त्याला दिलं बाईचं पात्र. हा किती किती पात्री नाटक ते? 6 पात्री 6 ते 7 होते. 6 ते 6 पात्री, त्यातले 1-2 पात्र कमी टाइमचे म्हणजे काही हा. त्यांना कमी वेळ असणार. थोडक्या वेळाची दिली. हा हा ज्याला बाकी- जास्त वेळ जमतय हा ती. चार घेतली. 4 होते त्यांना जास्त डायलॉग. हम्म मग त्या काय नाटकाचं नाव? आली जवानीला जाग, ही पहिलं पहिला नाटक नाटक आमचा. तुम्ही बसवलेलं. हा हा मग याची तालीम होणार. तालीम पुस्तक आणलं, वाचन झालं. आता हे तुमचं कुस्ती सारखी त्याची तालीम असते. मग त्याला बतावणी म्हणतात.
आता बतावणी म्हणजे काय हे माहित नाही, तालीम म्हणायचं, तालीम. बर बर. मग आता तुमचं पाठ झालं, पाठांतर. आता बाकीच्यांना त्यांचे त्यांचे काढून त्याला द्यायचे वेगळे. वेगळे पात्र दिले तर त्याने लिहून घ्यायचं आणि त्याचे पाठ करायचं हा तेवढं. हा मग ती सुरुवात करायची बतावणीला. बर. रंग बतावणी म्हणजे उग चालू व्हायची आमची. हो हो. मग तालीम चालू असताना कुणाला कोणतं अडकून आलं तर लगेच सांगायचं, टच त्याला द्यायची मागून. म्हणजे तुम्हाला तुमचे पण पाठ असणार आणि पुढच्याचे पण पाठ असणार. दुसऱ्या दिवशी सुद्धा कुणी गैरहजर असला हा. त्या दिवशी त्याचं पात्र, मी गडी असो बाई असो कोणतं पात्र करायचं मी. तर म्हणजे तुम्ही त्याला क्यू द्यायचं, हा. की त्याला थोडा पुश की दिलं की त्याला आयडिया येणार लगेच. हा, समोरासमोर. हम्म. तर मग हे तुम्ही कुठं करायची तयारी बतावणीची? पंचायत मध्ये, पंचायत होती की इथं दीपक पाटलाच्या घरापाशी चावडी होती एक, बरं. तिथं पंचायत आता होती. ढोला बसतोय हा, तिथं त्याच्या पडकून त्याच्या पलीकडे त्या हा. कोपऱ्यातली पंचायत होती. हा मग त्यावेळेस बतावणीला इतकं लोक जमायचं, 6 महिने बतावणी झाली. हा. पण गडी कामाचे देखील असलेले तिथं येऊन बसायचे आणि 12-1 वाजेपर्यंत बतावणी दररोज चालायची. आणि अजून कामाला लोक जिकडे तिकडे जायचे, पण रोजच येणार. म्हणजे- नका मी म्हणलं तर कुणाला आवडूसच येत नव्हता, इतकं सराव सराव तुमचा बघायला यायचे, बघाय यायचे सराव, की काय करताय काय करतात. हा. मग प्रत्येकाला मी सांगायचं, असं करा, असं कोणतं ॲक्शन कशी आहे आणि कुणाची कशी आहे, बायाची कशी आहे, गड्याची कशी आहे, पोराची कशी आहे, दारुड्याचं कसं आहे. काय काय सगळं- पात्राचे नाव आठवतात त्याच्यातले? हां, काय काय नाव होते पात्रांचे? माझं नाव होतं हिर्या मामा, दारुड्याचं पात्र होतं माझ्याकडे. बर. आणि नागोभाऊचं नाव शेवंता म्हणून एक होतं. बाईचं बाईचं पात्र होतं. सुदाबा सुधाकर दाता राजाभाऊ होती. राजाभाऊ म्हणून. हा, म्हणजे राजाभाऊ. थोडं वय असणाऱ्या माणसाचं. हा, आणि राजाभाऊ. याचं शिंदेचं भागवत शिंदे भाऊचं? अंगूर होता. अंगूर म्हणजे कलाकार, एक बहुरूपी. नकलाकार मधला. बहुरूपी. हा. हा. आणि बाकी ते- 1-2 कमी पात्र. तर ते सोंगाड्या म्हणल्यासारखं हो. त्याचं काम ती होतं. 2 पात्र कोण होते जे थोडं थोडं होतं ते? पुन्हा ते पांडू गंगाराम बापूचे पांडुरंग दाता, बर त्याला होतं गुलाबरावचं. बर. आणि शिरधर सुतार, हा. त्याला होतं संपतराव. बर बर. तुम्हाला चांगलं आठवता येत नाव सुद्धा पात्रांची? नाव त्याचे अजून मधले पात्र मुखपाठ आहेत अजून बर तवाची. बर बर हा. बर बर. मग हे सर्व त्यावेळेस 30, 32, 35 वय असणार सगळ्यांचं, हा, या वयातले ते वय. सर्व. हं. तर मग कंटाळा आळस नाही सरावाला रोज हजर राहणे प्रत्येकाने. प्रत्येकाने कारण आता एक बी तुम- वाजलं हा. तरी तिथं हजर राहायचेच. आणि एखादी कोणता नसला बंद ठेवायचं नाही आम्ही, हा. त्याचं पत्र मी परत करायचं. म्हणजे पुढच्याचा सराव हो. हा. कारण एक जण अबसेंट असला एकच आपलं आपलं करू शकते असं नाही नाही होत नाही तसं. हा तसं पूर्ण सुरुवात केल्यापासून शेवट होईपर्यंत हा. पात्र एकाचं झालं की एकाचं आता कुणाचं आहे ही येऊ लागते, नाही तर लिंक तुटते. नाटकाचं नाव आली जवानीला जाग. म्हणजे हे नाटक आता तुम्ही सादर कधी केलं? 6 महिन्यानंतर 26 जानेवारीला 26 जानेवारीला तुम्ही सादर केलं. हा. कुठं? ते ह्याच्या पोरलाबाच्या घराकडून येता एक रस्ता नाही हा. का, तिथं बळीचं आता घर आहे तिथे. हा. तिथं घर नव्हतं, ती बर उघड खुली जागा होती. बर. तिथं नाटक झाला आणि कुठवरही गाड्यान किती लोक आले हम्म. याची गणत नव्हती. भोवतालच्या खेड्यातले लोक किती आले तर काही बैलगाड्या करून. बैलगाड्या करून. आणि कुणाला बसायला जागा पुरत नव्हता. कुठं मालदानवी लोक तेवढंच आणि खाली बी तेवढेच. मग म्हणजे त्यावेळेस नाटक काय बघाय किती हे तुम्ही आता तालीम करत असलेली माहिती झाली आजूबाजूच्या गावामध्ये हा किंवा सोयरे दायऱ्यामध्ये. पम्पलेट छापला आम्ही. बर. हे हा पॉम्पलेट छापले. हा. आणि या तारखेला नाटक आहे बोखंगाला, याल तर हसाल, नाही याल तर फसाल म्हणून बर. ते हा. गावून गाव वाटले. वाटली. बर. त्याच्यामुळे बोतालचे लोक सगळे तिथं आले. हा. फक्त ही पब्लिसिटीसाठी पैसा तिकीट असं काही नाही. काय तिकीट नाही, कुणाला हा. रुपयाचं तिकीट नाही, ज्याच्या खुशीनं हा तर मजा नाही, तिथपासून ते त्यांनी द्यायची. आपल्या पिंपळाच्या झाडापर्यंत लोक बसलेले असणार. पार कुठेच जागा रस्त्याने कुंकडे जायला येत नव्हतं. मधून माणूस जायचा म्हणलं तर परत रस्ताच मिळत इतकं नव्हता. फुल झालेलं ते इतकं नाटक. फुल होता नाटक ते. 92-93 ची गोष्ट हा त्यावेळेसची. तेवढीच. मग ते नाटक सक्सेसफुल झालं, गावात सादरीकरण हा. झालं नाटकाचं. हा. मग त्याचे प्रयोग पुन्हा दुसरीकडे झाले का कुठं? त्याचा नाही दुसरीकडे. त्वचा प्रयोग गावातच झाला गावात आणि एकच 2-3 केला गावात. वेळेस केला नाटक ती. गावात 2-3 वेळेस प्रयोग 2-3 झाले. वेळेस झाला. पुन्हा एकदा 26 जानेवारीला झाल्यानंतर दीपोळला थोडा गॅप देऊन मग गॅप दीपावलीला. देऊन. हा. दीपोळला बर. अशी
तर ह्या नाटकाचे म्हणजे आणखीन खूप किस्से असतील तुमचे, की कारण प्रत्येक गोष्ट प्रोसेस तुम्ही पहिलं पासून त्यात हा की बसवणं, पात्र पात्र देणं. करणं, मग आता कुणाला कोणतं जमतंय ही देणं अशी. आता किती जरी, आता तुम्ही मला जसं पॉम्पलेटचं सांगितले, किती जरी नाही म्हणलं तरी बजट काहीतरी लागणारच झालं. हा आता पॉम्पलेट मग ते- छापायचंय किंवा वेशभूषा करायचंय, ती सर्व आपल्या आतूनच पट्टी करून करायचे. मेकअप 26 जानेवारीला, दिवाळीला आणि नंतर मग परत दुसरं नाटकाचा परत प्लॅन कधी झाला? पुन्हा दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी अजून बसवायचा दुसरा नाटक हे आता- झाला. आता नाटक बसवू मग अजून कोणता चर्चा झाली बसव- तुमची? चर्चा झाली, आमची बॉडी तयार झाली, तेवढी आहेत. हा हा. आता फिक्स आपल्याला शेवट ह्याचा निघाला आहे. तुम्हाला भरोसा, कॉन्फिडन्स बी आला हा. की आता करू शकता, आता काय आता अडचण कोणतं नाही. नाही, कुणी बी हे जाऊ देत नाही. कोणाला घ्यायचं ते शेवटच काढायचं. हा हा हा. हिंमत झाली आमची, हिंमत झाली. हा. मग मग त्यानंतर आम्ही जुलूम हे नाटक बसविला. जुलूम नाटक. जुलूम बर बर. त्याचं पुस्तक आणलं नाटकाचं. नाटकाचं पुस्तक आणलं, मग ही तुम्हाला वाचन केलं माहिती मी. कुठून भेटायची की हे नाटक कुठे करायला नाटक पाहिजे? झालता पूर्वी, हा. नाटक हम्म. कुण्या काळात कुठे झालता. जुलूम हे नाटक चांगलं आहे. कुठे झालता, शेंदाला झालता. मग शेंदाचं आम्ही तिथून हे करून पुन्हा लोदग्याच्या वाचनालयामधून पुस्तक हा, घेतलं ती पण मोठी गोष्ट मिळवण्याची. मिळवणे. हा ही लातूरला जायचं, हा. कोणत्या बी ह्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे ते पुस्तक बघायचं. बर. पण ते न मिळालं तर कुठून बी प्रयत्न करून ती घ्यायचं, मिळवायचं. मिळवायचं. हा. आणि मग ते वाचन करायला पहिल्यांदा पुस्तक माझ्याकडे यायचं. बर. मग ते पूर्ण पुस्तक वाचन करून हा ह्याच्यातलं कोणाला जमतंय, कुणाला घ्यायचं आणि कोणतं पात्र कुणाला द्यायचं हे ठरलं. आता ते पण ते त्याच्यात 12 पात्राचा नाटक बसला. त्या पहिल्या नाटकाचं तुम्ही नाव जे सांगितले, हं. तर त्याचा सार का होता त्या नाटकाचा? म्हणजे नाटकाचा सार असा होता, त्याच्यात आली जवानीला जाग म्हणजे जुलम ह्या नाटकासारखा त्याचा सार होता. हा. म्हणजे एक दारुड्या हम्म. आणि एक तमासगीर बाई, हा. त्या पण त्यानं दारू इतकी प्यायचा हम्म. की देवच सुद्धा विकून पण दारू प्यायचा. दारूपासून किती नुकसान आहे हे दाखवून द्यायचं. व्यसनावर आधारित ती नाटक व्यसनावर होतं, आधारित की वाईट प्रवृत्तीला जाऊ नका. हा, वाईट परिवर्तीला गेल्यानंतर काय होतंय हा. आणि मोठा घराण्यातला माणूस कसा कुण्या व्यसनाकडे वळतोय, पूर्ण विल्हेवाट लागते. हा. हा, तर असं त्याचं त्याच्या स्वरूप होतं. स्वरूप ते होतं बर. त्याच्यात. आणि आता दुसरं नाटक जुलूम. जुलूम तर त्याचे पात्र किती होते? त्याचे पात्र 12 होते. मोठं मोठा जास्त पात्र पुन्हा होते. जास्ती पात्राचा बसवला. 3 स्त्री पात्र त्याच्यात तयार केली पुन्हा. बर बर बर. मग हा. 12 पात्राचं ते नाटक, हं. ते पण 2.5-3 तासाचं नाटक असेल. ती जवळजवळ 4-5 तास चालत होता. अरे वा, खूप मोठं नाटक मोठं झालं ते. होता 4 जुलूम तास नाटक. नाटक म्हणजे खूप हा, मोठं झालं मोठा नाटक. होता ती मग जुलूम. हा. आपल्या त्याचे कार्यक्रम लोदग्याला झालता. बर आपल्या इथे झाल्या. बर शेख गुरुजीने लोदग्याला नेलते. बर. मग आता ते नाटक तुम्ही बसवायचं ठरलं. आता हा. पात्र तुमच्या आधीचे 6 होते. 6 हे आमचे- 6ला 6 होते का त्यामध्ये? नाही, हा. दुसरी 2 बदल केली. म्हणजे 8 माणसं पाहिजे. कोळ्याच्या महादूला हा. माधव बाई- पत्राजे. हा, महादेव पत्राजाला दिले स्त्री पात्र, बर. त्याला एक. हा. आणि दयानंद स्वामी त्याला एक दिलं. हा. आणि भागवत भाऊ त्याला विदूषक पात्र ज्याला हा. होतं त्याला परत ह्याचा स्त्री पात्र दिलं. हा. त्याला नाही, हा. शामराव सूर्यवंशी बर. त्याला दिले. हा. तवण्या चालू झाल्या. बतावण्या चालू झाल्या. पुन्हा गण कोणता घ्यायचा हा. पाठ नंतर 2-3 वर्षाला जरी केलं हा. तर ती गण मुखपाठ मला असायचा, त्याच्यामुळं म्हणायचं. थोडं- आणि त्याला 7 म्हणजे मनमन स्वामी पेटीला हा. आणि पांचाळ गुरुजीचा आम्हाला हे होतं, सपोर्ट होता थोडा. सपोर्ट होता पांचाळ गुरुजीचा. शिकवायचे वारले, ते. हा, हा, वारले. वारलेले. हं. तर ते असायची पीटीसाठी. पेटी नाही, हा. मर्दंग वाजक हा. म्हणून राहायचं त्यांनी, बर बर. त्यांचा भाऊ आणि त्यांनी हा. कोणतं. म्हणजे तुम्हाला आणि पुस्तक घेऊन टिक करायची कोणतं आणि गाणं कुठं बसवायचं बर. त्यांनी आम्हाला साथ द्यायचं. सांगितलं त्यांनी, सांगून ठरवलं द्यायचं. की म्हणजे हा. काय घडल्यावर कुण्या ह्याला गाणं पुन्हा बसवायला हा पाहिजे. कसं पुन्हा साथ द्यायची त्यांनी. साथ बर. दिली बरं त्यांनी. म्हणजे ते गायन पण करायचे. गायन भरपूर गायन, गाणं कोणतं बसवायचं गायन करून दाखवायचं आणि कुणाला कोणतं ही गाण्याचे त्यांच्याकडे होते. बर. त्यांचं मार्गदर्शन मिळालं तुम्हाला. हा. आणि त्यांचा मावळा एक होता हम्म. पण त्यांना सुद्धा घेतलेलं मध्ये.
बर बर तो बर. नाच काम करण्याकरता मध्ये बर 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 बर. मनोरंजन. म्हणजे हे 2-3 गोष्टी लागतात तुम्हाला, पेटी लागती, पकवाज पिठी, पकवाज लागतो. लागतो, सगळं त्याच्याशिवाय नसतं इथे. हा आणि कोण पद म्हणजे पद म्हणतात कोणी गाण्याला, हा ते पद आला की बरोबर त्या ह्याला गाणं सुरुवात होते, भाषण थांबून. बर बर बर. मग आता ते आता आपण इथं म्हणजे तुमच्याकडून जे सुरुवातीला म्हणतात गणपतीचा आणि गण गण गण. हा, गण थोडासा म्हणा. नमन असो तुझला शंकरा, नमन असो तुझला शंकरा, पार्वती रमण भस्म मंडना, पार्वती रमण भस्म मंडना, नमन असो तुझ शंकरा, नमन असो तुझला शंकरा. म्हणजे हे घंटी वाजणार, गण संपला हा. की मग पात्र परिचय व्हायचा. पात्र परिचय जे 8, 10, 12 पात्र हा, आहेत त्यांचं एक नाव. जास्त नाही याचं नाही, आपल्या महत्वाची जे त्याला नाव राहत होते, हा मग ते नाही याचं आणि ती पहिलं पात्र नाव एक वळ आपली आपली म्हणून जायचं. त्याचं नाव सांगायचं पात्राचं, हा. आणि एक त्याच्या भूमिकेचा फेमस डायलॉग एक म्हणायचा, हा आणि मध्ये आणि जायचं. मध्ये जायचं हा. आणि दुसरा यायचा. हा. मग त्याचं मग असं पुन्हा चालायचं. चालू नाटकाला. वेशभूषाला दीपक पाटील हा आणि श्रीधर सुतार बर हे आम्हाला वेशभूषा करण्यासाठी, कवडी गुरुजी बर. माझी वेशभूषा करायची म्हणजे म्हाताऱ्याची पात्र असायचं माझ्याकडे, त्याच्यामुळं हा वेशभूषा कवडी गुरुजी शिवाय येत नव्हती तेवढी जास्त. कारण पुस्तक वाचले, पात्र वाचले, त्यात तुम्हाला डायलॉग भेटतील, हं. पण वेशभूषा कशी ठरवायची हे हा, आपल्यावर आहे. पुढे करायची काय कशी कोणती शिव पात्राच्या कवडी गुरुजी नावानुसार, ज्याची वेशभूषा पात्राच्या ज्याची. त्या डायलॉग नुसार ते ठरवायचं की ठरवायचं. काय लावायचे. आता मिशी कुणाला लावायचे, हा, कुणाला ते कसे कपडे कुणाला द्यायचे. कसे काय कोणते, कुणाला काय हा. गंगावन हे ते आता 3 सगळं लेडीज आणायचं. पात्र आहेत, पण तिन्ही सारखे दिसायला नाही पाहिजे. नाही नाही, हा. वेगवेगळी होती, हा वेगवेगळी पात्र. तर ते नाटक कधी, मग त्याची तालीम लवकर बसला असेल ते, कारण हा, तुम्हाला पण आधीचा दुसऱ्या- अनुभव असल्यामुळं अनुभव थोडं असल्यामुळं हा, दुसऱ्या वर्षी जल्दी लवकर बसलं. लवकर. मग ते पण तुम्ही कधी 26 जानेवारीच्या वेळेसच केले? 26 जानेवारीला केला ती. ते त्याच ठिकाणी केले. हा नाही, हम्म. ती तर ह्याच्या माणी पाटलाच्याकडे वट्यापाशी, आता घर जिथं आहे हा हे बस स्टँड आपलं. बस स्टँडला, हा तिथं झालता तिथं नाटक. तिथं झालं नाटक, हा. कारण तिथली जागा कमी परत होती नाही, त्याच्यामुळे. त्याच्यामुळं स्टेज करायला स्टेज करावं लागत होतं. हा ते स्टेज आयतच दगडाचं गोट्याचे बरं, घर बरं. बांधण्यासाठी आणून टाकलेलं होतं, सपई वट्टा. बर आणि बर. खाली लोक उंचावर हा, असायच्यामुळे हा. त्याच्यामुळे दिसायचं चौकळ. दिसायचं. मग स्पीकर वगैरे माईक फिक लावून सगळी सोय करायची, हा, लाईट- आमचा आम्हीच खर्च करून लाईट करायचो. वगैरे. हा मग तेच म्हणतोय हा. की याला काही सगळं कोण मदत कोणाचं- बजेट नाही. मदत जो गावची ग्रुप नाही, आहे, कोणाची नाही, हा, काही नाही. जो ग्रुप आहे त्यांनीच पट्टी ग्रुप करायची, आणि आपला त्यातून ज्या गोष्टी लागतात त्या आणायच्या. हा, मग हे कुठून आणायचे वेशभूषेचे गणवेश लातूरला वगैरे? लातूरला मिळतात. लातूरला जे हा, करतात त्याला ते तिथं भाड्यात. पडदे असायचे. मग ती स्टेजला. जुने हावभाव, कोणता पडदा माग पाठीमागला, दुसरा तिसरा, त्या पडद्यातून ज्या वेळेस माणूस बाहेर येतोय हा त्यावेळेस पडदा ॲक्शन कोणती काय ही पडदे लोट घेऊन, म्हणजे त्याच्यामुळं त्याचं त्यांना अडवून द्यायचं, हा. पुन्हा त्यांचं क्रिया द्यायचा आणि ती पडदे नेऊन दिलं, हम्म. मग अडवून घेऊन यायचं आणि ज्याचा क्रिया आहे तेवढाच द्यायचा आम्ही, लोट घ्यायचे आणायचं आम्ही. पडदे हम्म. म्हणजे पडद्याच्या माग काही असणार की त्या सीन नुसार. सीन जशी तशी, हा. नारळाची झाडं, आबाळ, हा. ढगे, सीन- डोंगर, हा सीन राहायचं, सीन तयार होणार सीन त्याच्यामुळे. मग ते थोडं चांगलं उठावून दिसणार नाटक. हम्म. तर मग हे तुम्ही याच्यात आता 2-3 ऍड झालेले पात्र जसं सांगितले की शामराव, पतराजे, हा. ही ऍड झाली, पुढे तुम्ही त्यांना तयार केलो. हम्म. तर मग किती नाटकं केली अशी, म्हणजे त्या नाटकाचे प्रयोग कुठं कुठं केले? ह्या दुसऱ्या जुलूम नाटकाचे लोट गेला, लोत गेला प्रयोग झाला. पण ते नाटक असा होता की भयंकर लोट गेला, पाऊस आला, आम्हाला 2च अंक झालते. हा तर त्यावेळेस सुकाळात 500 रुपये आम्हाला बक्षीस जमलत लोकांमधून. लोकांमधून. खूप नाटक तर चालू झालं की 50 रुपये, 10 रुपये, 20 रुपये असे बक्षीस द्यायच्या पात्राला द्यायची. बर. मग पात्रच करायचे तशी. हा हा म्हणजे नाव हा. पात्रानुसार पुकारून द्यायची हा. की या पात्राला बक्षीस- खुश होऊन हा. याला दिले. दिले बर 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 बर. ज्याची त्याची कला, मग ते कलेनुसार मिळायची. कलेच. हा. पण ती पैसा सगळा जमा करायचं हा आणि ही ज्याचं भाडं हा आलेलं, हो. रंगाला मेकअपला जे लागलेला खर्चा
ते आमचा मी ते आपल्याला करायचंय. वैयक्तिक वापरायचं नाही वैयक्तिक आता. कुणालाच पैसा वाटून घ्यायचा नाही हो. कुठलाचही नाही. तुमचा आमचा तो ग्रुप चांगला झालेला ग्रुप तयार. चांगला. हम्म. आमची 4 मेडकी जी होती खंबीर हा ती कुणालाच हलू द्यायची नाही. म्हणजे तुम्ही नाटक आपल्या गावात आणि लोदग्याला केले, लोदग्याला हा. शेख सरनं घेऊन गेले. लोध गेला हा. हा शेख गुरुजी. बर आणखीन म्हणजे गावात एकच प्रयोग झाला त्याचा. गावात 1-2 झाले त्याची बी. बर बर त्याच्यानंतरचं नाटक पुन्हा माझी जमीन हे किती गॅप पडला मध्ये काही 2 नाटकात? एखादी वर्षाचाच. एखादी वर्षाचा गॅप. हा. पुन्हा त्या नाटकाचं नाव माझी जमीन. माझी जमीन. हम्म. हे तिसरं नाटक. हम्म. मग परत पुन्हा नाही दाटले अश्रू. म्हणजे तिसरं नाटक चौथं. पात्र तेच नाही किती पात्र होते पात्र त्याच्यामध्ये? बदलायचं. नाही, नाही, तरी किती कोणती? पात्र होते कोणची? त्या माझी जमीन मध्ये? त्याच्यात बी काहीतरी 5-6 पात्र 8 का 9 होते. बर बर हम्म. पण ग्रुप तेवढ्यात हाच. नाही. ग्रुप दुसरी बी काय घ्यायचं. हा हा. याच्यातला गळाला माणूस कोणता जमना गेला की दुसरा हा, घ्यायचा. नाही नाही हे विचारण्याचं कारण काय की आपल्या गावातले म्हणजे कोण कोण आहेत की ज्यांनी नाटकात काम केले. आता तुम्ही जसं मागच्या नाटकात पुढे सांगितले की पुढे दयानंद स्वामी हे हा. वाढले, तसं आणखीन कोण आले गळाले? ते माझ्या जमीन मध्ये पात्र याने बंडू दाताळ हे बर. बंडू आपले. बर बर हं. आणि ते एक आता म्हणजे वाढला माणूस की ज्यांनी हा. अजून त्याच्यातला प्रयत्न केले. गळाला आणि ती घेतला बर 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 माझ्या जमीन मध्ये. बर मग त्या जुलूम नाटकाचा विषय हा सावकारकी पैशाची जुलूम म्हणजे पैसा देना गेला आधी द्यायचं व्याजही हा आणि व्याज तेवढे घ्यायचं. हम्म देत नाही म्हणलं की त्याला जप्ती आणतो घरावर ही करतो असं दाखवून द्यायचं त्याला. चुलीत पाणी टाकून हा वसुली. जुलूम 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 करायचा. हा अत्याचार. विषय होता त्या हा. नाटकाचा. माझे पैसे दिलेच पाहिजे. सावकारकी आणि आणि जुलूम. गरजू असणारे लोक. म्हणजे जुलूम केल्यावर अत्याचार किती दिवस टिकतोय त्याला कोणीतरी विरोध करणार विरोध बंड करणार. हा मिळतोय. हा, तसं हा. सदानंदचं पात्र नागून केलं त्याच्यामध्ये. त्याच्यात नाव सदानंद होतं त्यांचं. सदानंदचं पात्र नागून केलं. तोड द्यायचं. तो म्हणजे त्या सावकाराला लढणारा हा उठाव करणारा. हा बर बर आणि सावकाराचं कोण केलं होतं आणि पात्र? सावकाराचं पात्र माझ्याकडे होतं. तुमच्याकडे मुख्य होतं. पात्र कळ लावायचं बुडापासून आणि शेवट करायचं पात्र माझ्याकडे. बर 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 म्हणजे शिव्या द्यायचं पात्र आपल्या आपण घ्यायचं. बर बर लोकांनी शिव्या दिले तरी चालेल बर पण पात्र पात्र जास्त बुडात करायचं आपण. डायलॉग जास्त हा आणि सर्वांसोबतच सगळ्यात बुडात सगळ्यासोबतच शेवट बुड. तुमचं होणार डायलॉग. हा. तर तसा विषय आणि होता जुलूमचा. सावकाराला त्याचा दोस्त एक होता राघोजी पंडित शिंदे. बर पंडितचे पोते वाचायचा. बर त्यांनी केली ती हा राघोजीच पात्र. सावकाराचा मित्र. हा सावकाराचा मित्र त्याने. बर 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 खूप चांगला विषय होता ह्या याचा मग नाटकाचा. नाटकाचा त्याचा जास्ती होता. मग तिसरं नाटक कोणतं म्हणले? माझी जमीन. माझी जमीन. तर त्याचा काय विषय होता? म्हणजे त्याचाही असाच होता सावकाराचा. त्याच्यातही सावकारा मारवाडी सावकार जुन्या बर ते मारवाडीच पात्र मी केलतो त्यावेळेस. बर 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 बर. हा आता सुधाकर दाताळ ही शेतकरी माणूस. बर मारवाडीची भाषा पुरी मारवाडीची बोलावं लागत होतं मला. बर हा काही डायलॉग आठवत आहेत त्याच्या आधीच्या नाटकातले किंवा या नाटकातले? आला ढेणन हळू न बैठाणा शिवा नाही तर तुझी पाकर राहतील बाजूलाच्या नू आला ढेणंट. म्हणजे आता हा. हे जे आहे आता आम्ही लास्ट आपल्या गावात नाटक झालेलं ते नंदुबाईंनी केलेलं नाही दाटल्या अश्रू. नैनी दाटले अश्रू त्याच्यात हा. सावकार केले होते. त्याच्यात त्यांना तुम्ही त्यांनी मदत केलं. केला असणार मग मारवाडी. हे बोलण्यासाठीची. हा, मारवाडी भाषा त्याच्यात होती. हा. मग त्याला सुद्धा नंदूला माझ्या कोणीच होतं त्या. त्यांनी पण बरं. चांगलं साकारलं होतं पात्र हा. एकदम. मग ती पूर्वी आम्ही 5, 7, 8, 10 वेळ नैनी दाटल्या अश्रू हे नाटक गाजला लई बर बर आमचा. बर 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 त्यामुळे आम्ही उंबरधरला केला कांबळग्याला केला ते नाटक गावात 8-10 वेळेस केला ते नाटक. बर बर आणि सलगरला केला बुरीला केला 3 नाटक. बर 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 म्हणजे हे याच्यानंतरच माझी जमीन नंतर ते केलं असेल हो. तुम्ही. मग पण माझी त्याच्यानंतर नाटक तेवढी ही जाणली. म्हणजे माझी जमीन नंतर हे नैनी दाटला मग ते केलं तुम्ही. आमचा का बंद पडला. हा बंद पडल्यानंतर हीच नाटक नैनी दाटले अश्रू पुढल्या काही तर 10-20 वर्षानंतर 5 वर्षानंतर का 10 वर्षानंतर बसविले नंदून आणि हो ह्याने. हो हे आता झालेले हा. नाटक. हे बऱ्याच मग जणांना त्यांचा माहिती आहे. शेत हो हो भागवत भाऊन केलते त्याच्यात. भागवत भाऊ आणि मी हो हो
मग मला पहिल्याचं 10 वर्षाचं पूरच मुखपाठ पाठ करण्याला लागणार काही नाही. हो ते कमी त्या वेळात नाटकात. तयारी झाली. हं. हम्म. लगेच चालू. मुख्य पात्र जे होतं हा. शिवाकाचं ते माझ्याकडं घेतलो. ते मला मुखपाठ अजूनही कुठलं बी आता कोणतं या नाटकातले मला थोडं पुण्याची- पात्र सांगा, म्हणजे पात्रांची नावं. कोणत्या हे नैनी दाटली अश्रू मधले. नैनी दाटल्या अश्रू मध्ये सरपू. मामाचं काम माझं होतं. बर. मामा मामा हा एक सावकार. नाही मामा हम्म. आणि सावकार नाही, एक ऑफिसर हा. ती सुधाकर दाता. दाटले अश्रू. हं. तर याच्यात पण तुम्ही नागभाऊ, सुधाबा, भागवत भाऊ, हा. शामराव, पोतराजे, पोतराजे. ही सगळी टीम होती. टीम होती, लई होती ही हा. ह्याच्यात बी. याच्यात पण. आणि त्याच्यानंतर हे नाटक झाले पुढचे, की हे पुढचं शेवटचं नाटक झालं. 5-7 झाली. ते पहिलं नाव आहे आपल्या नाटकाचं ते आली जवानीला जाग, आली जवानीला जाग. दुसरं जुलूम. जुलूम, आणि माझी जमीन, माझी जमीन. नैनी दाटले अश्रू, हा. आणि म्हणजे स्वतः बसवणे, स्वतः स्वतःचा त्यात आपला. अभिनय करणं हा आणि सगळं जमवून आणणं. जमून आणलं. बर. तर मग आता या मुलाखतीतून असं विचारायचं तुम्हाला, की तुम्हाला असं वाटत असणार की व्हायला पाहिजे या गोष्टी गावात, हा, करायला पाहिजे पुढच्या. पुढल्या पिढीतून निघायला पाहिजे कोणतरी, अजून अजून असं हो बनव. पण आता टीव्ही असल्यामुळे देखील अजून नाटक म्हणलं तर जास्तीत लोक बघाय जमणारच. नाही नाही नाही, अशी आता कला काय आहे आमची कला होती. की शहरी भागात ह्या गोष्टी पूर्ण आहेत अजून पण. तुम्ही त्यावेळेस गावात करायची म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली ती. हा तर आता वाटत असेल सर्वांना की आपण प्रगती करतोय, तर असं नाही की तुम्ही प्रगती ऑलरेडी केलेली आहे, ती फक्त पुढे घेऊन जायचंय. तर आता कोण करायला तयार असेल तर तुम्ही मार्गदर्शन करायला तयार आहेत. हा नक्की. नक्की हम्म. कुणी करावं. हा. आणि तुम्हाला त्याला- वाटतंय पण करावं म्हणून. अजून त्याला साथ द्यायला मी आणि सुधाकर दाता तयार कवली. कधी तयार आहेत? कधी बी की करावं असं कोणी कहून निघावं. हा, ग्रुप जमा करा हा. आणि निघा. आता हे गोष्ट यांच्या काळात की यांनी इतकं केले, तर यांना जर प्रोत्साहन भेटलं असतं किंवा कोणी सपोर्ट केलं असतं, तर तुमचे त्यावेळेसची अशी तयारी होती की तुम्ही पिक्चर मध्ये सुद्धा गेला असता किंवा हुबेहूब पात्र माझं असं होतं की पडद्यातून निघायच बाहेर रोडला माणूस हसावं लागत होतं, इतकं पात्र होतं माझं. कोणतं पात्र असो. डायलॉग डिलिव्हरी म्हाताऱ्याचं. किंवा ऍक्टिंग इतकी परफेक्ट की हा. तुम्हाला प्रोत्साहन हुबेहूब. भेटून पुढे जाता आलं असतं. पुढच्या नाटकात, कुठेही मालिकेत, काय पिक्चर मध्ये कमाली कुठेही जाऊ आलं शकले असतं, असते. पण ते आपली ही नसल्यामुळे गेलो नाही कुठे. तर ती इथंच झालं. पण थांबून आज ती येतात. शक्यता जास्त आहे. हा. आज सहज जाऊ शकतं कोण करत असल्यावर. हम्म. तर त्या दुसऱ्याला जर शिक्षण जर मिळालं तसं हा. त्याने केला तर बरोबर जातोय. मग तेच आजच्या मुलाखतीचा उद्देश तोच आहे हं. की असा ग्रुप असेल तर कोणीतरी, त्याच्यातून कला ही जसं शिकवण्याचं तुम्ही काम करतो आपण. जसं तुम्हाला भारुडाला वाटलं की आपल्याला हा, करावं, करावं. तसं नाटकाचा ग्रुप जमला हम्म. तर कोणतरी पुढे होऊन येऊ म्हणू शकतो की मी करणार आहे, मला पात्र द्या, मला काम द्या, आणि कोणतरी घडू शकतं हम्म. किंवा पुढे जाऊ शकतं. तर हाच उद्देश होता मुलाखतीचा. तर आणखीन काही डायलॉग किंवा कुठलं गाणं आठवतंय किंवा भारुड एखादं की थोडं जास्त वेळ आठवते मोठं? मोठे भारूड कोणते बी आहेत. हा, थोडं म्हणता का? आंधळ्याचे आहेत. हा, म्हणा एखादं भारुड. हे राजा रे न बाबा रे, आंधळ्याला धर्म करावा रे, आंधळ्याला धर्म करावा रे न, आंधळ्याला धर्म करावा रे. आंधळा झालो रे देवा, मज चालता पायी वाट दिसेना, डोळा पडली झापड, काना पडली भूल, कसे रे हे केले सद्गुरूंनी, मज सर्वेच के घेतले हिरावून. हे राजा रे न बाबा रे, आंधळ्याला धर्म करावा रे, हे आंधळ्याला धर्म करावा रे न, आंधळ्याला धर्म करावा रे. छान छान छान. तुम्हाला म्हणजे पूर्ण आठवणीत आहेत गोष्टी, असं विसर नाही किंवा हे नाही, पूर्ण पाठच आहेत. तर तुम्ही तयारी करायची तेव्हा लाईटचा प्रॉब्लेम किंवा पाऊस असणार, तुम्ही घरचे काम, सगळं शेतातले कोणतं बी काम सगळं करायचं, पण संध्याकाळी जायचंच तिथे. म्हणजे आज लई मेहनतीचं काम खाडा झालंय. असा नाही, किती बी आळूस आला असं नाहीच. हा, जाणार आणि तिथं बरोबर ती 1 वाजू 2 वाजू. कारण आता आज थांबणारच आपण इथं नाही. तुमच्या शेतात माळावरला बसलोय, आपण इथं येणं जाणं आणि इथं काम करणं म्हणजे आजच्या सारखं नाही, गाडीवर आल्यासारखं. हा, उडीत बडवा लागायची त्यावेळेस. हा.
इथं उडद काट्या घालायचे, गटुडी चिखलात घेऊन जायचं, घरी टाकायचं आणि आळसाल जेवण केलं का नाही तर तिथं हजर. त्या टायमाला सरावाला ह्या टायमाला येऊ लागतं म्हणजे तिथं हजरच राहावं लागत होतं. आपला पुन्हा नाही हे विचारण्याचं कारण त्यामुळेच झालं ते सक्सेस. नाहीतर मग विस्कळलं असतं, मग होत नव्हतं. तर प्रत्येक जण तसंच यायचं, ज्याचे काम करून ज्याच्याने कोणी नोकरी सुद्धा करता नोकरी करीत होता, त्याने नोकरीचा सगळा धंदा मालकाचा सारून तिथे हजरच राहायचं. ते कधी तक्रार नाही येऊ द्यायचं, तक्रार कोणाचीच येऊ द्यायची नाही. आणि नाटकात पण म्हणजे एकमेकाला समजून घेऊन असं नाही की नाही काही वाद झाला, कोणी कुणाला मला मारलं तरी मी काही सहन करायचं, त्याला मी मारलं चुकल्यावर तर कुणी माघारी बोलायला बघ नव्हते, ऐकायचं ठेवायची. नाहीतर नाहीच. मग बोलत असं ठेका द्यायचं. आम्ही तयारी करता चुकाय भागणे करा भागणं होतं एकमेकाला. शिक्षण तुला ही सांग, एक वेळेस सांगायचं, दुसऱ्या वेळेस नाही गेलं की त्याला ठेका द्यायचा. पण त्याला काही माघार नाही किंवा बाबा मला मारलं म्हणून आता मी येणार नाही असं नव्हतं. नाही खूप चांगली ऍक्टिंग करायची. कारण आम्ही खूप लहान होतो, पण भागवत भाऊचं, तुमचं किंवा आता पोतराजीचं किंवा नागूभाऊची ऍक्टिंग आम्ही बघितली आहे. खूप चांगली ऍक्टिंग करायची सगळेजण. नागून पात्र घ्यायचं माझ्या विरोध, दोघांचं टक्कर लागाव. त्यानं जोश आहे तर तुझ्या संग पात्र असलं तर मला दुसऱ्या संग जमत नाही म्हणत. आणि इतका विरोध दोघाचा भयंकर भांडणं व्हायचं आणि विरोध राहायचा त्या नाटकात. दोघाचा नाटकातला विरोध. दोघाला पण मजा यायची करायला मग ती पात्र. खूप सारे किस्से तुमचे ऐकले, खूप गोष्टी आहेत की जर म्हणजे तुम्हाला आठवल्या तर वेळ पुरणार नाही. आज नैनी दाटले आसरूचं मुखपाट असं मी कोणत्याही पात्राचं म्हणून दाखवतो. आणि कोणतंही पात्र काही डायलॉग तुमचे त्यातले एक दोन. पहिला सूर, मालू ए मालू, छान कमाल झाली तू मात्र इथंच उभी आहेस आणि मी उगीच वेड्यासारखा ओरडतोय. बाईचं पात्र पुन्हा लगेच, अगं बाई केव्हा आला दादा, आताच तरी येतो आहे ना. आणि हे काय अशी उभी राहून पाहतेस काय, पाठी मागे माझा टांगा उभा आहे, त्यात माझं सामान आहे, तेवढं उतरून घे पाहू, येथे नौकर वगैरे कोणी आहे की नाही. हो आहे ना दादा. अशोक अशोक, काय आहे, पाठीमागे दादाचा टांगा उभा आहे, त्यात माझं सामान आहे, तेवढं उतरून घे पाहू. हो आई. आणि काय ग मालू, हा तरी तुझ्या सवतीचा मुलगा, तू तरी चक्क सांगतेस की हा नोकर आहे म्हणून. वा दादा, हे तुम्हाला आवडलं ना. वा हे काय विचारणं झालं होय. आवडलं कसलं, आवडणारच की. अगं किती केलं तर मी पाठचा भाऊ आहे तुझा, मला आवडणार नाही होय. काट्याला असंच नोकराप्रमाणे कामात गुंतवलं पाहिजे, नाही तर तो तुझ्या मानगुटीवर बसेल. हे त्यातलं दोन तीन पात्राचं ही आहे, एकट्यानंच सगळ्यांचे डायलॉग आहेत की कसे. हे नाही दाटलं अश्रू मधलं हे सगळं ही आहे. छान. पण सगळ्यात अवघड पात्र मला वाटतं ते शेठजीचं असेल, कारण भाषा आणि मारवाडी भाषा येऊ लागते. कुठं वर चढ करायचा आवाज. त्याच्यात माझं सुधाकर दाताळ माझं होतं. त्याच्यातलं काही थोडं मग त्याच्यात हळू ना बैठाणा शिवा, नाही तर तुझी पाखरं राहतील बाजूला चनू. आणि या सावकार या, सुधाकर दाता मित्र. सुधाकर दाता शेतकरी. या सावकार या, बसा. आतरला घोंगडा आतरलेला असायचे. मग मी पांडूला पाटील होतो. पाटील साहेब, हा गालगोचा म्हणजे काय. हा गालीचा म्हणजे घोंगडा आतरलेला असायचा. त्याने गालीचा आतरला म्हणजे हा गालगोचा म्हणजे काय. हा गालगुचा नव्हे सावकार, एक घोंगडा आहे आतरलेला. घोंगडी काय, अशा आलाड एनंट त्याने पैसा दिला त्याच्या. हा सावकार बेअकली दिसतो. हा रुपयाने खर्च कशाला बरे केला. आज देतो उद्या देतो म्हणून देतो म्हणून निघून जायचा सोडून हा रुपयाने खर्च कशाला बरे केला.
असं तर मित्रांनो, ही आपल्या गावची परंपरा आहे. 90 ते 2000चा काळ, जवळपास ते 10-12 वर्ष सुवर्ण काळ होता कलाकार व्यक्तींसाठी, किंवा कलाकार आपल्यातूनच तयार केले, घडले. तर आज तर खूप चांगले आहे. तुम्हाला पाहून करण्यासाठी टीव्ही आहे, यूट्यूब आहे, किंवा मार्गदर्शन करण्यासाठी लोक आहेत. तर यांची इच्छा किंवा त्याला करिअर म्हणून पाहिलं पाहिजे आणि त्यामध्ये आलं पाहिजे आणि ते केलं पाहिजे. तर मार्गदर्शन करायला आपल्याला कधीही ही ज्येष्ठ मंडळी तयार आहे. आहेत. तर धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल. खूप खूप